देशाच्या राजकीय पटलावर दर दिवशी अनेक घडामोडी घडत असतात. अनेकदा या घडामोडी सामान्यांचंही लक्ष वेधून घेतात, इतकं की याचीच सर्वाधिक चर्चा होते. अशीच चर्चा सध्या सुरू आहे राजकारणात सक्रिय असणाऱ्या एका अशा जोडीची, ज्या जोडीच्या राजकीय प्रश्नोत्तरांनी संपूर्ण देशाचं, सोशल मीडियाचं लक्ष वेधलंय. नेटकऱ्यांच्या मते देशात ज्या लोकशाहीचा आदर्श मानला जातो ती खरी लोकशाही हीच आहे, असंही अनेकांनी म्हटलंय. हा व्हिडिओ आहे मेघालय विधानसभेतील कामकाजादरम्यानचा. सहसा विधानसभांमध्ये सत्ताधाऱ्यांना सातत्यानं विरोधकांच्या बोचऱ्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. मात्र मेघालयमध्ये एक असं दृश्य पाहायला मिळालंय ज्यानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलंय, जिथे विधानसभेत मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना थेट त्यांच्या पत्नीनं सवाल केलाय आणि त्यांच्या प्रश्नावर त्यांनी उत्तरही दिलंय. मेघालय विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पती पत्नीच्या प्रश्नोत्तराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हे पती पत्नी दुसरे तिसरे कोणी नसून मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा आणि त्यांची आमदार पत्नी मेहताब चांदी संगमा आहेत. मेघालय विधानसभेत अधिवेशनात मेहताब यांनी आपले मुख्यमंत्री पती यांच्यावर एकामागोमाग एक प्रश्नांची सरबत्ती केली. तर झालं असं की मेघालय सरकारने प्रस्तावित केलेल्या पशुधन शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या विलंबावरून मेहताब संगमा यांनी मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना प्रश्न विचारला. प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करत आमदारांनी 2022 मध्ये मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या आणि राज्यपालांच्या अभिभाषणातही समाविष्ट केलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालय, 2 मत्स्यपालन महाविद्यालय आणि दुग्धशाळेच्या प्रगतीबद्दल स्पष्टता मागितली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सरकारची भूमिका उचलून धरली. त्यांची पत्नी मेहताब चांदी या गांबरेंगे मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार असून विधानसभेत त्या एक लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. आपल्या मतदारसंघातील समस्या आणि विकास संदर्भातील मुद्द्यांवर त्यांनी थेट मुख्यमंत्री अर्थात पतीला काही स्पष्ट प्रश्न केले. मेहताब चांदी यांनी ज्या क्षणी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा सदनातील नेत्यांमध्ये स्मितहास्य पाहायला मिळाले. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनाही स्मित आवरता आलं नाही. मात्र त्यांची पत्नी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. या संपूर्ण क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांनी तो रिशेअरही केला. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की मुख्यमंत्री निष्पक्षपातीपणे आमदार पत्नीच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत, ज्यामुळे नेटकरांना हा व्हिडिओ प्रचंड भावला असून कर्तव्यापुढे या दोन्ही नेत्यांनी त्यांचं नातं येऊ दिलेलं नाही म्हणत अनेकांनीच त्यांचं कौतुक केलंय. तर घरी असो किंवा सभागृहात तुम्ही मुख्यमंत्री जरी असला तरी तुमची बायको तुमची बोलती बंद करूच शकते, अशा आशयाच्या I thank the Minister again for the reply through you, Mr. Speaker, sir. Another supplementary question. Sir, do we have any veterinary training centers, and if so, how many and their names? Sir, there are veterinary training centers in the state. I do not have the exact number with me of how many there are and exact locations, but definitely, sir, there are the training centers in different parts of the state, sir. Sir, I also want to know if it is a fact that today veterinary department, we can see that the availability of manpower in these centers is very rare, as I have repeatedly got complaints from my constituency who practice a lot of livestock rearing, and many of our rural populace is dependent on the livestock economy. So sir, I want to know if these centers are functioning properly. Sir, the principal question is mainly about the college that is was proposed to come out. So therefore, of course, this is a related subject, but it is not directly as part of the primary question, the principal question. But sir, we are aware of the manpower shortage that is there.